गुड मॉर्निंग. नमस्कार. माझं नाव डिंपल संजय देशमुख. मी शारदा महिला विद्यालयातील विद्यार्थिनी आहे. मी वर्ग 8वीत शिकते. नागपुरातील सक्करधरा तलाव हा 18व्या शतकातील एक ऐतिहासिक जलस्रोत आहे. हा तलाव भोसले राजवटीत बांधला गेला होता. या तलावाजवळ त्याच सुमारास बांधलेले लक्ष्मीनारायण मंदिरही आहे. हे लक्ष्मीनारायण मंदिर सक्करधरा तलावाला लागून आहे आणि हे 1791 मध्ये बांधले गेले होते. 18व्या शतकात भोसले शासकांनी पूर्व नागपुरात पाण्याची गरज भागवण्यासाठी हा तलाव बांधला होता. रघुजी भोसले द्वितीय यांनी या तलावाचा विस्तार केला. त्यांनी इथे एक तळे, सुंदर घाट आणि तीरावर प्रवेशद्वार बांधले. प्राचीन नागपुरातील हा तिसरा सर्वात मोठा जलस्रोत मानला जातो. ऐतिहासिक काळात येथे शाही संगीत कार्यक्रमाचा आयोजन केले जात असत आणि जवळच एक तोफ कारखानाही होता. मुळात हे एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून बांधले गेले होते, ज्याच्या सभोवताली बागा आणि राजघराण्याद्वारे वापरलेली राजवाडे होते. 2005 मध्ये सक्करधरा तलावाचे नाव बदलून संत तुकाराम महाराज गार्डन असे करण्यात आले. उथळ जलाशय असल्याने त्याचे पाणलोट क्षेत्र भरण्यासाठी ते पावसावर अवलंबून असते आणि ते भरलेले ठेवण्यासाठी कोणताही मजबूत नैसर्गिक जलस्तर नाही. सूर्यास्त पाहण्यासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. मात्र गेल्या काही वर्षात पाण्याचे प्रदूषण आणि तलाव कोरडा पडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.